श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी संदेश जो शेवटपर्यंत ऐकेल त्याची कितीही मोठी इच्छा पूर्ण होईल आणि त्याला 1 मिनिटात आनंदाच्या बातमीचा फोन येईल. त्यामुळे तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष न करता याला संपूर्ण शेवटपर्यंत ऐका आणि या संदेशाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण नक्की शेअर करा. यासोबत तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याने तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर का हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, सुख फुलासारखं असावं जे दररोज उमलत राहावं. दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं जे क्षणात निघून जावं. सुखापेक्षा दुःखामुळे मिळणारं ज्ञान सर्वोत्तम असते. परमेश्वराची किमया पहा. सृष्टी निर्माण करणारा स्वतः मात्र अदृश्य आहे. जग पाहण्यासाठी आपल्याला दृष्टी दिली, पण त्याला पाहण्यासाठी आपल्याला डोळे बंद करावे लागतात. स्वामी म्हणतात, तराजूत साधी कुठलीही वस्तू तोलताना कमी जास्त होतच असतं. मग हे तर आयुष्य आहे, कमी जास्त तर होणारच. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा. स्वामी सांगतात, संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते. आईवडिलांनी दिलेल्या सल्ल्यावर औषधाप्रमाणे विश्वास ठेवावा. थोडी कडवट असतात पण जीवनात नक्कीच संजीवनी ठरतात. स्वामी म्हणतात, झेप घेण्याची वृत्ती अशी असेल तर वयाचं बंधन मध्ये येत नाही. माणसाने वय झाल्यावर ज्येष्ठ व्हावे, म्हातारे नाही. कारण म्हातारपण इतरांचा आधार शोधत असते तर ज्येष्ठत्व इतरांना आधार देत असते. ज्या माणसाजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता आहे तो माणूस कुठल्याही अडचणीवर मात करू शकतो. स्वामी म्हणतात, आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. एकदा फूल फांदीवरून गळून पडले की ते पुन्हा फांदीवर चिटकत नाही, पण फांदी मजबूत असेल तर त्यावर नवीन फुले पुन्हा फुलत राहतात. तसेच आपल्या आयुष्यातही हरवलेले क्षण परत कधीच येत नाहीत, पण मनात उत्साह आणि विश्वास असेल तर येणारा प्रत्येक क्षण सुंदर करता येतो. स्वामी सांगतात, संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नाही. संपूर्ण जग सुंदर आहे, फक्त तसं पाहायला हवं. प्रत्येक नातं जवळचं आहे, फक्त ते उमजायला हवं. प्रत्येक गोष्टीचा अर्थ आहे, फक्त तसं समजायला हवं. प्रत्येक वेळेत समाधान आणि आनंद आहे, फक्त तसं जगायला हवं. जगात सुंदर काय असेल तर ते आपले मन, आपला दृष्टिकोन, आपले विचार, आपले वागणे आणि काहीही न लपवता मन मोकळे जगणे यातच खरी सुंदरता आहे. सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा. समुद्र हा सर्वांसाठीच सारखा असतो. काही जण त्यातून मोती काढतात तर काही जण मासे काढतात, तर काही जण फक्त पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे, फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्त्वाचे. ज्यांचे आपल्या स्वतःच्या मनावर नियंत्रण असते त्याला या जगात कोणीच दुःखी करू शकत नाही. स्वतःच्या जीवनावर कधीच नाराज होऊ नका, कारण काय माहिती तुम्ही आज जगत असलेले जीवन कोणासाठी तरी स्वप्न असू शकतं. देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखं दिलंय, फक्त एक अट घातली आहे, जो झिजेल तोच चमकेल. सारं काही ठरवल्याप्रमाणे होत नसतं, म्हणून काही गोष्टी नियतीवर सोडायच्या असतात. आयुष्यात काही गोष्टीतून आपणच माघार घ्यावी, कारण आपण
चुकीचे आहोत म्हणून नाही, तर आपल्यासोबत अजून वाईट होऊ नये म्हणून. माणसाने कर्म आणि वेळेला घाबरावं. कर्म अशी वेळ आणते, राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. वेळ नेहमी सारखी नसते. जरी आज तुम्ही आकाशात उडत असाल तरी उद्या तुम्हाला जमिनीवर कुणाच्या तरी आदराची गरज भासू शकते. आयुष्यात एकच नियम ठेवा, सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर बोला. जे तुमचे आहेत त्यांना समजेल, जे मतलबी असतील ते निघून जातील. संगत धरण्यात माणसाने सावध असले पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे. मी स्वामींच्या प्रत्येक निर्णयाला स्वीकारलेले आहे. स्वामींनी भले माझं नाव त्रास सहन करणाऱ्याच्या यादीत लिहिलं असेल, पण त्रास देणाऱ्यांच्या यादीत कधीच नाही. आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये. परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे. जीवनात कधीही कुणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले घडत असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो, एक निंदक आणि दुसरा स्पर्धक. कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करतात. आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या अर्ध्या समस्या अशाच कमी होतील. सुंदरता ही बोलण्यात, वागण्यात आणि विचारात असते, पण लोक दिसण्यात आणि कपड्यातच पाहतात. ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाही. जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी तर खूप येतात, पण देव त्यांची सत्याची बोट कधीच बुडू देत नाही. आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण सुख नाही. अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उद्याची येणारी सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी असते यशापर्यंत पोहोचण्याची. आपल्या आयुष्याची दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मन शांती मिळणार नाही. त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहायला शिका. कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस, काळ, वेळ हे सगळं बदलतात. फक्त असावा लागतो थोडा संयम. स्वप्ने साकार करण्यासाठी स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडून खऱ्या आयुष्यात मेहनत करावी लागते. भविष्यातील स्वप्ने विकत घेण्यासाठी वर्तमान खर्ची करावा लागतो. जगातील कोणतीही वस्तू कितीही महाग का असेना, देवाने तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा कोणतीच गोष्ट मौल्यवान नाही. जगातील सगळ्यात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन. काय चूक आणि काय बरोबर हे त्याच्या इतके कुणीही जाणू शकत नाही. मुळात महाभारत कृष्ण, अर्जुन, कर्ण, द्रौपदी या पात्राचा भरलेलाच नाही. महाभारत हे आपल्या प्रत्येकाचं आयुष्य आहे. तुमची लाचारी भीष्म आहे, हाती सर्व असून काहीच न करू शकण्याची. तुमचा निर्णय हा कर्ण आहे, चुकलं तरी तो योग्यच वाटतो. तुमचं अंध प्रेम हे कौरव आहे, जे चांगले वाईट समजू देत नाही. कृष्ण तुमची सदविवेक बुद्धी आहे, तुमचा तो धर्म आहे, त्याचा वापर कसा करायचा स्वतःनेच ठरवावं. दुर्योधन तुमचा घमंड आहे, त्याचा अंत होणारच. पांडव हे तुमचा आत्मविश्वास आहे, जे आयुष्य विस्कळीत होऊ देत नाही. तर कौरव हे तुमच्या डोक्यात चाललेल्या कुरघोड्या. तुमची ताकद हा भीम आहे, जे कधीही डगमगत नाही. तर भीमाचा नातू बर्बरिक हा तुमचा समर्पण. तुमच्याकडे सर्व असून इतरांचा विचार करायला लावतो. अर्जुन तुमचा कर्म, तुम्हाला जो करावाच लागतो. पंचाली तुमचा आत्मसन्मान, ज्याच्याशिवाय मनुष्य शून्य असतो. शकुनी तुमचं मन आहे, या चांगल्या वाईटाची उत्पत्ती तिथूनच होते.
तुमची सावली म्हणजे तुमची वेळ आहे, ती परिस्थितीनुसार बदलत राहील. आणि कुरुक्षेत्र हे तुमचं शरीर आहे, ज्याला या सर्वाचा परिणाम भोगावा लागेल. पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी येत नाही. त्याचप्रमाणे कठीण प्रसंगाचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस येत नाही. लवकर जाग येणे खूप महत्त्वाचे असते, मग ती झोपेतून असो किंवा अहंकारातून. समाधान, सहनशीलता आणि संयम असणारी व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकते. जे जीवनात स्वामींचा हात धरतात त्यांना जीवनात कधीच दुसऱ्यांचे पाय पकडण्याची वेळ येत नाही. मन शांतीचे कारण, सर्व दुःखांचे हरण. जड जीवा या तारण, भगवंता तुझे नामस्मरण. आपलं भविष्य हे आपल्या वर्तमानापेक्षा नक्कीच चांगलं असेल, कारण ते बदलण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत आहोत. जीवनात आज असलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करतो त्यालाच उद्याचे यश अनुभवायला मिळते. जिंकायचे असेल तर ध्येयावरती आपली पकड मजबूत असायला हवी. देवाला केलेला नमस्कार देव कधी उधार ठेवत नाही. फक्त निस्वार्थ श्रद्धा ठेवा. दुःख भोगून संपवा, सुख वाटून उपभोगा. जीवनाच्या या प्रवासात गुरुभक्तीत रममान व्हा. दुःख आले आयुष्यात तर फक्त स्वामींना हाक मारा, ते धावून येतील तुमच्यासाठी. फक्त तुमचे आचरण पवित्र ठेवा. कितीही दुःख असलं तरी आयुष्य नेहमी हसत जगावं, कारण एक छोटंसं स्मित सुद्धा खूप काही करण्याचं बळ देतं. अज्ञात भीतीमुळे स्वतःला मागे राहू देऊ नका. सर्वोत्तम संधी अनेकदा अनिश्चिततेच्या दुसऱ्या बाजूला असते. आपल्याला जे ध्येय साध्य करायचे आहे ते दिवस रात्र आपल्या डोळ्यासमोर असले पाहिजे, तरच ते साध्य होऊ शकते. सगळं संपलंय असं वाटत असतानाच पुन्हा सुरुवात करणे हीच खरी जिद्द. पराभव फक्त इंचभर दूर असूनही तुम्ही हार मानण्यास नकार देता तेव्हा इतिहास घडतो. ज्या मनुष्याकडे संयम आणि सहनशीलता असते त्या मनुष्याकडे कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. जोडीला जर असतील आत्मविश्वास आणि कष्ट तर अवघड नसते कुठलीच गोष्ट. सगळं संपत असल्यावरही खेळ जिंकता येतो. फक्त आपल्याला आत्मविश्वास आणि जिंकण्याची जिद्द हवी. अपयश म्हणजे नव्याने आणि हुशारीने पुन्हा तयारी करण्याची संधी असते. तुमच्या प्रयत्नावर जर तुम्ही अतूट विश्वास ठेवलात तरच मोठे यश प्राप्त होते. स्वतः संघर्ष करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा जीवनाची खरी किंमत कळते. जगण्याच्या नियमात अडकून न राहणारी माणसं नवा विक्रम करतात. दुसऱ्यांनी फेकून मारलेल्या दगडविटांच्या पायऱ्यावर जो इमारत उभी करू शकतो तोच खरा यशस्वी माणूस. झालात कधी पराभव, जीवनी लागला जरी घाव, तो जिवारी खचून तू जाऊ नकोस कधी. उठ पुन्हा अन राखेतून घे तू हिमतीने उंच भरारी. जेव्हा तुम्ही हरलात असं लोक गृहीत धरून चालतात तेव्हा तुमचं जिंकणं खूप महत्त्वाचं असतं. नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही, सोबत श्रद्धा आणि विश्वासाची जोड हवी. तरच हृदय निर्मळ होतं आणि ईश्वर त्यात वास करतो. जर न दिसणारा वारा हवामानाची दिशा बदलू शकतो तर न दिसणारा परमेश्वरही आयुष्याला दिशा देऊ शकतो. अज्ञानाशिवाय ज्ञानाचे, उपवास केल्याशिवाय अन्नाचे आणि उन्हात फिरल्याशिवाय सावलीचे महत्त्व समजत नाही. प्रार्थना अशी करा की सर्व काही देवाच्या हातात आहे, पण प्रयत्न असे करा की सर्व काही तुमच्या हातात आहे. ज्याच्या माथ्यावर असतो वरदहस्त स्वामींचा त्यांच्या आयुष्यात होतो अस्त साऱ्या दुःखांचा. ज्ञान मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण मिळवलेल्या ज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य कामास करणे हा ज्ञान प्राप्त करण्याचा मूळ उद्देश आहे. परिस्थिती अनुभव देऊन जगायला शिकवते, पण त्यासाठी आपणही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते. तत्त्याने केलेल्या प्रयत्नांना यश देण्याचे काम परमेश्वराचे आहे. त्यामुळे स्वतःचे काम करत राहा, कारण कष्ट जर आपले असतील
तर इतरांकडे लक्ष देण्याची गरज नाही. आपल्यामध्ये काय कमी आहे याकडे लक्ष देऊ नका. जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. कारण आत्मविश्वास वाढवण्यासाठी नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करावे लागते. नशीब परीक्षा घेत असेल तर घेऊ द्या. आपणही त्यास उत्तर देण्याची तयारी ठेवायची. कारण परीक्षा टाळण्यापेक्षा त्यास सामोरे जाणे केव्हाही योग्य असते. जीवनात संघर्ष करताना थकवा जाणवेल, त्यावेळी एकच गोष्ट लक्षात घ्या. ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त आपण एकटे प्रयत्न करत नाही, तर खूप जण त्यासाठी प्रयत्न करत असतात. जे ठरविले आहे ते मिळवण्याची जिद्द कायम ठेवा. कारण ही जिद्दच तुम्हाला हवे ते मिळवून देऊ शकते. कमी वेळेत जास्त काम करण्याच्या पद्धतीचा वापर करू नका. कारण उत्कृष्ट काम करायला वेळ द्यावा लागतो. त्याशिवाय ते काम पूर्ण करणे अशक्य असते. आपले भाग्य आपल्या हातात असते. ते कोणावर अवलंबून राहून घडत नाही. त्यामुळे मेहनत करा. भाग्यही बदलू शकते. जीवनात सुखाचा शोध घेणे स्वाभाविक आहे, पण सुखाबरोबर दुःखही जीवनात येते. हे न विसरता आपले जीवन जगा. तुम्हाला दुःखही सहन करता येईल. आपल्या प्रयत्नामध्ये अशी ताकद निर्माण करा की जिथे तुम्ही पाऊल ठेवाल तिथे तुम्हाला यश मिळेल. कारण प्रयत्न यश मिळण्याचा पाया असतात. अपयश आले म्हणून प्रयत्न करणे सोडणे असा विचार आपल्या मनात ठेवू नका. कारण जीवनात कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी एकसारखी राहत नाही. त्यामुळे बदल हा निसर्गाचा नियम आहे, यावर विश्वास ठेवा. एखादे काम करताना आत्मविश्वास निर्माण करायचा असल्यास मनात श्रद्धा ठेवून काम करा. कारण श्रद्धा आपणास सकारात्मक ऊर्जा देते. आपल्यामधील गुणवत्ता सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका. योग्य वेळ आल्यास आपल्या कामातून ती दिसेल. त्याप्रमाणे सूर्योदय कोणीही रोखू शकत नाही, त्याप्रमाणे गुणवत्ताही जगासमोर येईल. गुणात आपणास काय करायचे आहे आणि ते कशा प्रकारे करायचे आहे हे स्वतः ठरवा. कारण सल्ला मोफत मिळू शकतो, परंतु साथ मिळत नाही. यश मिळवण्याचे वास्तव समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी यशस्वी व्यक्तीने केलेला संघर्ष आणि त्याग लक्षात घ्या. कारण यातून यश हे सहज मिळत नाही, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते हे समजते. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची मानसिकता तयार करा. कारण समाजाला योग्य मार्ग दाखवून त्यांचा विकास करण्याचे काम नेतृत्व करू शकते. चांगले काम करताना अडचणी आल्या, टीका झाली तरी ते काम करा. कारण त्यातून समाजात योग्य बदल घडून येतील. एखाद्या प्रसंगी जीवनात प्रेरणा मिळत नसेल तर एखाद्या शास्त्रज्ञाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. कारण कोणतेही शोध जेव्हा एक शास्त्रज्ञ लावतो तेव्हा तो ती गोष्ट शक्य होऊ शकेल हाच विचार मनात ठेवून प्रयत्न करतो. परिस्थिती कशी येऊ द्या, त्या परिस्थितीत आपण काय भूमिका घेतो हे फार महत्त्वाचे असते. कारण परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य तेव्हाच होते जेव्हा आपण परिस्थितीवर मात करण्याची भूमिका घेतो. कोणतीही गोष्ट सहजपणे मिळत नाही, त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. त्यामुळे एखादी गोष्ट सहजतेने मिळेल हा गैरसमज दूर करा. निष्ठावंत राहण्याचा प्रयत्न करा. कारण निष्ठावंत व्यक्तीला कधीही अपयश येत नाही. भले उशीर का होईना पण यश मिळते. मर्यादित राहून काम करा. पण मर्यादा आपल्या यश मिळवण्याच्या मार्गात अडथळा ठरत असेल तर मर्यादा ओलांडून योग्य मार्ग अवलंबून काम करावे. चांगल्या कामासाठी योगदान द्या. कारण एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी त्या कामास मदतीची गरज असते. त्यासाठी कोणत्याही स्वरूपात केलेली मदत ते काम पूर्ण करण्यास दिलेले योगदान असते. अशक्य गोष्ट शक्य करायची असल्यास धोका पत्करून साहस दाखवण्यास तयार राहा. कारण अशक्य गोष्टी शक्य करणाऱ्या व्यक्तींनी जगाला धोका पत्करून त्याला साहसाने उत्तर देण्याचा मार्ग दाखवला. एखादी घटना घडणे हा जीवनाचा भाग आहे, परंतु घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता त्या घटनाचा अभ्यास करून त्यातून शिकून जबाबदार व्यक्तिमत्व घडविणे आपले काम आहे. संकटातून
कठीण परिस्थितीचा जन्म होतो, त्यामुळे त्या परिस्थितीला तोंड देण्याचे शौर्य निर्माण करा, कारण कठीण परिस्थितीवर मात तोच करू शकतो जो पराक्रम करून दाखवण्यास सज्ज असतो. समतोल राखून काम करण्यास महत्त्व द्या, कारण समतोल हा सर्वांना समान संधी देऊन सर्वांना न्याय देईल अशी व्यवस्था निर्माण करू शकतो. शिकण्याचा प्रयत्न करा, कारण एक शिक्षक उत्तम ज्ञान देऊ शकतो, परंतु ज्ञान देण्याचा हेतू सफल तेव्हाच होईल जेव्हा विद्यार्थी मनापासून ज्ञान मिळवण्याची तयारी ठेवेल. कधी कोणाला कमी समजू नका, कारण भल्या मोठ्या अशा झाडाला सुद्धा स्वतःची वाढ करण्यासाठी आपल्या लहान अशा मुळांची मदत घ्यावी लागते. स्वावलंबी बना, कारण दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय स्वबळावर एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन देत नाही. वाईट काळाला जसाच तसे उत्तर देण्याची ताकद ठेवा, कारण वेळेला सुद्धा हे कळू द्या की जिथे अन्याय होईल तिथे न्याय मिळवण्यासाठी लढा दिला जाईल. एखादी गोष्ट असणे किंवा नसणे हा आपला दृष्टिकोन ठरवतो, त्यामुळे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आणि जे नाही त्याची खंत मनात ठेवू नका. जीवनात मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे आणि ते कोणाकडून घ्यावे हे त्यापेक्षा महत्त्वाचे आहे, कारण योग्य मार्गदर्शन चुकीच्या गोष्टींना विरोध करते, तर चुकीचे मार्गदर्शन योग्य गोष्टींना विरोध करते. जगताना स्वातंत्र्य निवडा, कारण स्वातंत्र्य हे आपणास एकट्याने जीवन जगण्याची ऊर्जा देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करू शकते. स्पष्ट भूमिका घेण्यावर भर द्या, कारण स्पष्टपणा मनात गोंधळ निर्माण होऊ देत नाही. तसेच आपले मत किंवा विचार प्रभावीपणे मांडण्यास मदत करतो. तग धरून उभे राहणे हे आवश्यक आहे, कारण मार्गदर्शन मिळाले तरी प्रत्यक्ष आपल्या कृतीमध्ये चिकाटीने प्रयत्न करण्याची वृत्ती तग धरून एखाद्या जागी स्थिर राहण्याने निर्माण होते. आपल्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहा, कारण सदोष पद्धत कोणतेही काम यशस्वी करत नाही आणि त्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. समोर येणाऱ्या संकटाचा सामना करण्याचे साहस निर्माण करायचे असल्यास समुद्रातील जहाज पहा, कारण विशाल अशा समुद्रात उतरणारे जहाज साहसाचे उत्तम उदाहरण आहे. जीवनात शांतता आपणास योग्य वाटते, परंतु जेव्हा गरज असेल तेव्हा आपली ताकद दाखवून देणे गरजेचे असते, कारण मर्यादेपेक्षा जास्त शांतता हे दुर्लभतेचे लक्षण आहे. आव्हानाचा स्वीकार करा, त्यांना टाळण्याचा प्रयत्न करू नका, कारण एखाद्या खेळाडूला देखील प्रतिस्पर्धी खेळाडूचे आव्हान स्वीकारून त्यावर विजय मिळवावा लागतो, त्याशिवाय त्याला पुढच्या फेरीत प्रवेश करता येत नाही. जिथे आपली बाजू योग्य असेल त्या ठिकाणी संपूर्ण जग विरोधात असेल तरीही माघार घेऊ नका, कारण आपले हक्क मिळवण्याचा आणि त्यांचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पुढील रस्ता दिसणे जेव्हा बंद होईल तेव्हा जिथपर्यंत रस्ता दिसत असेल तिथपर्यंत वाटचाल करा, कारण पुढे गेल्यानंतर पुढचा रस्ता दिसू शकतो. त्यामुळे काहीच न करण्यापेक्षा प्रयत्न करणे उत्तम असते. जीवनात पर्याय निर्माण करा, कारण सर्वजण एकाच क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही, त्यामुळे एका मर्यादेनंतर तुमच्यातील क्षमता आणि आवड ओळखून त्यानुसार कार्यक्षेत्र निवडा. कामामध्ये गुणवत्ता निर्माण करा, कारण गुणवत्तापूर्ण कामाचे बक्षीस यश आहे. त्यामुळे प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने करण्याकडे लक्ष द्या. जीवनात नेहमी देण्याची भावना ठेवावी, मग ते ज्ञान असेल किंवा संकटात असणाऱ्याला दिलेल्या मदतीचा हात, कारण देण्याची तयारी ठेवणाऱ्याच्या पाठीमागे परमेश्वरही उभा राहतो. अन्याय सहन करणे कधीही मान्य करू नका, कारण न्याय मिळवण्यासाठी लढणारा कधी हरला नाही आणि अन्याय करणारा कधीच विजय झालेला नाही. स्वाभिमान जपायला शिका, तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर द्या, कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण घ्या आणि पुढे वाटचाल करत राहा, कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटावर आणि अडचणीवर मात करण्याचा
एक मार्ग आहे. प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर ते शक्य होऊ शकते. फक्त त्या पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे. एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यशोगाथा नक्की वाचा, कारण यातून जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल ती खूप मौल्यवान असेल. वेळेतच काम पूर्ण करण्यास महत्त्व द्या, कारण काही गोष्टी या वेळेतच पूर्ण होणे गरजेचे असते. वेळ निघून गेल्यावर त्याचा काही उपयोग होत नाही. नवीन गोष्टी शिकायला वेळ द्या, कारण यातून आपण शिकू शकतो आणि आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस येत नाही. एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्यक्ष क्षेत्रात त्या कामातून परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाते. मर्यादित साधनांचा वापर करून जीवन जगण्यास तयार राहा, कारण त्यातून त्याग करण्याची सवय लागून मर्यादित साधनांचा योग्य वापर करण्याची क्षमता विकसित होते. आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला असता, असे दिसून येते की त्यांचे कार्य अद्वितीय आहे. त्यामुळे स्वतःची ताकद लक्षात घेऊन काम करा, कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारेच निर्माण करू शकतात. जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराश झाला असाल, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा. तुमच्या जीवनाला संजीवनी नक्कीच मिळेल. विजय मिळवण्यासाठी मैदानात घट्ट पाय रोवून उभे राहण्याचे धाडस दाखवा, कारण अशक्य वाटणारे विजय खेचून आणण्याचे काम धाडस करते. ध्येय गाठताना थकाल तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. त्यासाठी ससा आणि कासवाची गोष्ट लक्षात घ्या, कारण कासव ही शर्यत त्याच्या न थांबता केलेल्या प्रयत्नामुळे जिंकले होते. आपण सभोवतालची परिस्थिती ही आपणास एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्यास महत्त्वाची असते. ज्याप्रमाणे जमिनीत पीक घेण्यासाठी ती जमीन सुपीक असण्याची परिस्थिती गरजेची असते. अपयश पदरी आल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जीवनाची सुरुवात करा. प्रयत्न करा, कारण अशा काळातच खूप व्यक्ती खचून जाऊन प्रयत्न करत नाहीत. जीवनात माघार घेण्याचा विचार मनात येईल तेव्हा मंदिरात असलेली मूर्ती पहा, कारण त्या मूर्तीला सुद्धा देवपण प्राप्त होण्यासाठी हातोड्याचे घाव सहन करावे लागतात. इच्छाशक्ती असणे हे एका खंबीर मनाचे लक्षण आहे, आणि एक खंबीर मन कोणत्याही परिस्थितीशी झुंज देण्याची ताकद देते. त्यामुळे इच्छाशक्ती गरजेची आहे. ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग पुस्तकाशी मैत्री आहे, आणि त्याचा फायदा म्हणजे पुस्तके आपल्याला कमी वयात अमूल्य ज्ञान देऊन जीवनात येणाऱ्या आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार करतात. अशक्य अशा गोष्टी शक्य करण्याचे बळ स्वतःमध्ये ठेवा, कारण वेळेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरविणाऱ्या व्यक्तीचा परिचय जगाला करून दिला आहे. आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर आपले जीवन अवलंबून असते, कारण दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर कितीही संकटे आणि अडचणी आल्या तरीही त्यावर मात करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद मिळते. जबाबदारीची जाणीव असणे हे अत्यंत गरजेचे आहे, कारण जबाबदारीची जाणीव आपणास ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यास मदत करते, आणि प्रामाणिकपणामुळे सत्याचे रक्षणही होते. हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवा, कारण हक्क मिळाल्याशिवाय आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळत नाही. जीवनात मर्यादा ही फार महत्त्वाची आहे, कारण मर्यादित राहून केलेले कार्य आपल्या प्रगतीस हातभार लावते. या उलट मर्यादा न पाळल्यास आपले नुकसान होते. नेतृत्व हा गुण आत्मसात करा, कारण एक चांगले नेतृत्व करणारी व्यक्ती समाजाला योग्य दिशा देऊन चांगले काम करण्याची प्रेरणा देऊ शकते. सतत काहीतरी काम करण्यात व्यस्त राहा, कारण मन एखाद्या कामात गुंतवले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल वाढवेल. प्रयत्न करणे आपले काम आहे. पुढे यश मिळेल की अपयश हे सर्वस्वी आपल्या हातात नाही. त्यामुळे प्रयत्न करा
आणि अपयश जरी आले तरी अनुभव मिळेल, पण प्रयत्नच केला नाही तर हाती काहीही लागणार नाही. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. असेच स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपली पूर्वजांनी जीवनशैली अधिक उत्तम अशासाठी होती की ते निसर्गाच्या अधिक जवळ होते. एवढेच नाही तर ते निसर्गाच्या लयीप्रमाणे काम करायचे, नैसर्गिक वातावरणात राहायचे, काम करायचे. पहाटेच्या प्रसन्न शांत वातावरणात ऋषीमुनी ब्रह्ममुहूर्तावर भजन पूजन करायचे. कोंबडे आरवले की ते उठायचे आणि आकाशात चंद्र उगवला की ते झोपी जायचे. अशा तऱ्हेने ते शरीराला निसर्गाशी सुसंगत ठेवायचे. आजकाल आधुनिकतेच्या शर्यतीत लोकांची दिनचर्या इतकी कृत्रिम झाली आहे की निसर्गाशी माणसाचा संपर्कच तुटला आहे. रात्री जागल्याने माणसाची नैसर्गिक लय नष्ट होते. सकाळी उठल्याही उशिरा होते. त्यामुळे अपचन होते, बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, उत्साही ताजेतवाने वाटत नाही आणि दिवसभर शरीरात आळस भरलेला असतो. म्हणूनच वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 21वा सिद्धांत आहे, सकाळी लवकर उठा. जर तुमच्या शेजारी लवकर उठत असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षाही लवकर उठा. 1 तास व्यायाम करा. ज्या लोकांना असे वाटते की त्यांच्याकडे व्यायामासाठी वेळ नाही, त्यांना कधीतरी आजारासाठी वेळ काढावा लागेल. माणसाला असे वाटते की तो स्वतःसाठी जगतो, मात्र तो ज्या प्रकारे वेळ खर्च करत असतो ते पाहिल्यावर असे वाटते की तो स्वतःसाठी जगतच नाही. तो अशी नोकरी करतो ती त्याला पसंत नसते, तेच जेवतो जे बायको मुलांच्या आवडीने बनलेले असते. दमून भागून घरी येतो तेव्हा घरातील लोक जो कार्यक्रम बघत असतील तोच त्यालाही बघावा लागतो. म्हणजेच त्याला स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. तुम्हाला रोज 1 तास स्वतःसाठी काढायला लागेल. 23 तास दुसऱ्यांसाठी आणि 1 तास स्वतःसाठी. या 1 तासात स्वतःच्या शरीराची देखभाल केली पाहिजे. आपल्याला शरीराच्या स्वास्थ्यासाठी, सौंदर्यासाठी 1 तासाचा वेळ फार जास्त नाही. शेवटी शरीराच्या जोरावरच तुम्ही तुमची सगळी कामे करत असता. हे शरीर स्वस्थ जर टिकले नाही तर तुम्ही या सुंदर जगाचा आनंद कसा घ्याल? हीच तर तुम्हाला सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे. मात्र तुम्ही त्या कोंबडीचे पोटच कापून बघताय. तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत चविष्ट पदार्थ खात असता, ज्याची शरीराला त्याची गरजही नसते. आणि शरीराला ज्याची गरज असते तो व्यायाम तर तुम्ही करतच नाही. आता तुम्ही सांगा, शरीरावर हा अन्यायच होतोय की नाही? लक्षात ठेवा, तुम्ही जर तुमच्या शरीराची काळजी घेण्यासाठी वेळ काढला नाही तर तुमचा उरलेला वेळ ही धोक्यात येईल. या 1 तासात तुम्हाला आपल्या शरीराची देखभाल करायची आहे. फिरायला जाणे, व्यायाम करणे, योगासनाच्या वर्गाला किंवा जिमला जाणे, शरीराला मसाज करणे, एकूण शरीर स्वास्थ्याकडे लक्ष द्यायचं आहे. वेळेच्या नियोजनाच्या संदर्भात व्यायामाचे अनेक फायदे आहे. एक म्हणजे यामुळे तुमची तब्येत चांगली राहते, आजारपणामुळे वेळ जात नाही. दुसरे, शरीराबरोबर मेंदूही तल्लख आणि उत्साही होतो. तिसरी गोष्ट म्हणजे आळस झटकला जातो आणि तुम्ही महत्त्वाची कामे उत्साहाने करता. व्यायामाने तुमचं शरीर पिळदार होईल आणि तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक दिसेल. तुम्ही सेल्समन असाल तर तुम्ही कसे दिसता ते अत्यंत महत्त्वाचे असते. कारण आकर्षक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त सेल्समनमुळे लोक अधिक प्रभावित होतात. ज्याला जग हलवायचं आहे त्याने प्रथम स्वतः हललं पाहिजे. म्हणूनच वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 22वा सिद्धांत हे म्हणतो की 1 तास व्यायाम करावा. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या, योग्य प्रकारे व्यायाम करा. बरेचदा लोक म्हणतात, मी आज अर्धा तास चालतो. जरा थांबा, वेळेचा उपयोगाचा
19वा सिद्धांत तुम्हाला सांगतो की तुम्ही किती वेळ काम केलं हे महत्त्वाचं नाही, त्या अर्ध्या तासात तुम्ही किती किलोमीटर चालतात आणि किती वेगाने चालतात ते महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला चालण्याचा व्यायाम करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला वेळ आणि अंतर याचा योग्य प्रमाण ठरवायला लागेल. 50 मिनिटात 5 किलोमीटर हे आदर्श प्रमाण आहे. फक्त चालण्यापुरताच व्यायाम मर्यादित ठेवू नका. जॉगिंग, योगासने, वेटलिफ्टिंग असे विविध प्रकार करा. 30 मिनिटात 3 किलोमीटर चाला आणि उरलेल्या 30 मिनिटात इतर व्यायाम करा. सूर्योदयापूर्वीच वेळ चालण्यासाठी योग्य राहील, कारण त्यावेळी हवेत प्रदूषण नसते आणि ताजा ऑक्सिजन तुमच्या फुफ्फुसामध्ये आणि मेंदूत पोचून तुम्हाला ताजेतवाने वाटते. जेव्हा स्वच्छ ऊन नसते तेव्हा छप्पर दुरुस्त करावे. टीव्हीपासून सावधान. जे काम करण्याची काहीच गरज नव्हती ते अत्यंत कुशलतेने करणे. टीव्हीमुळे आज जितका वेळ वाया जात आहे तितकाच इतिहासात कधी दुसऱ्या कारणामुळे झालेला आढळत नाही. फेसबुकचाही यावर समावेश करावा लागेल. टीव्हीचे अनेक दुष्परिणाम होत आहेत. आपण मात्र इथे फक्त वेळ वाया जाण्याचा संदर्भात विचार करणार आहोत. एका पाहण्यावरून असा निष्कर्ष निघाला आहे की लोक एका आठवड्यात जवळजवळ 17 तास टीव्ही बघतात. म्हणजे रोज जवळजवळ 2.5 तास. याचा अर्थ लोक त्यांच्याजवळ असलेल्या सक्रिय वेळेतला 20% वेळ टीव्ही बघण्यात फुकट घालवतात. जरा विचार करा, तुम्ही टीव्ही बघितला नाही तर काय होईल? बऱ्याच वेळा असे होते की अर्धा तास टीव्ही बघायला असे ठरवून तुम्ही टीव्ही समोर बसता. अर्ध्या तासानंतर दुसऱ्या चॅनलवर आणखी एखादा चांगला कार्यक्रम दिसू लागला की 2 तास कधी होतात ते कळत नाही. या भानगडीत तुमची बहुतेक सगळी आवश्यक कामे अर्धवट राहतात. टीव्ही बघणारे बरेच जण त्यांच्या शैक्षणिक महत्त्वाबद्दल बोलतात, पण फक्त शैक्षणिक कार्यक्रमासाठी टीव्ही बघणारे कोणीच मला आजपर्यंत भेटलेले नाही. शिक्षणच घ्यायचं असेल तर त्यासाठी शिवाय इतर अनेक गोष्टी आहेत. पुस्तके वाचा, इंटरनेटवरून माहिती घ्या, पण खरंच ज्ञान वाढवणारे कार्यक्रम तुम्ही टीव्हीवर बघता, त्यामुळे हा भाग तुमच्यासाठी नाही. माझ्या एका परिचिताकडे सकाळपासून रात्रीपर्यंत टीव्ही चालू असतो. सकाळी ते स्वतःसाठी बातम्या बघतात, अधूनमधून शाळेत जाण्यापूर्वी मुले कार्टून बघतात, दुपारी पत्नीच्या मालिका आणि गाणी चालतात, संध्याकाळी ते आले की परत बातम्या आणि मालिका ते स्वतः पाहतात. अधूनमधून मुलांचे कार्टून बघणे चालूच असते. थोडक्यात पूर्ण दिवस टीव्हीलाच वाहिलेला असतो. टीव्ही हा त्यांच्या कुटुंबाचा एक कायमचा आणि सर्वात महत्त्वाचा घटक झाला आहे. त्यांचे जेवणही टीव्ही समोर बसून होते, त्यामुळे जेवणाची चव तर त्यांना कळत नाही, शिवाय ते किती खात आहे यांचंही भान त्यांना राहत नाही. परिणामतः ते जरुरीपेक्षा जास्त खातात आणि दिवसेंदिवस लठ्ठ होतात. मुलं किती वेळ टीव्ही बघतात याचा हिशोब लावणं कठीण आहे. याचं एक उदाहरण बघूया. तिच्या विद्यार्थ्याचे त्या संदर्भात पाहणी केली गेली. त्यावेळी त्या वर्गात अमेरिकन संगीतकार रॉब झॉम्बीही शिकत होते. रॉब एका दिवसात 9 तास टीव्ही बघतात हे ऐकून त्यांचे शिक्षक आश्चर्यचकित झाले. त्यांनी रॉबला विचारले, रात्री उशिरा जागल्याशिवाय एवढा वेळ टीव्ही कसा काय बघू शकतोस? त्याने उत्तर दिले, मी सकाळी लवकर उठतो आणि बऱ्याच वेळा मला शेतीसंबंधी कार्यक्रम बघावे लागतात, कारण एवढ्या सकाळी फक्त तेच कार्यक्रम असतात. या प्रसंगाला कितीतरी वर्षे होऊन गेली. आता तर 24 तास तुमच्या आवडीचे कार्यक्रम चालू असतात आणि आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला शिस्तीची आवश्यकता असते. वेळ वाया घालवणे म्हणजे आयुष्य वाया घालवणे. जर तुम्हाला तुमच्या वेळेचा सर्वश्रेष्ठ उपयोग करायचा असेल तर टीव्हीपासून सावध राहा. वर्तमानपत्र हे टीव्हीच्या तुलनेने माहितीच्या दृष्टीने चांगले साधन असते. तुम्हाला जगभराच्या बातम्याही कळतात आणि ज्ञानात भर पडते. मात्र यांच्या दुसऱ्या बाजूचाही विचार केला पाहिजे. जर सचिन तेंडुलकरने 100वे शतक केले पण तुम्हाला क्रिकेटमध्ये रस नसेल तर ती सविस्तर बातमी वाचून काय उपयोग? कॅटरीना कैफ आणि सलमान खान यांच्या प्रेमप्रसंगाबद्दल वाचून क्षणिक आनंदाशिवाय तुम्हाला काय मिळणार? वर्तमानपत्र वाचतानाही चटपटीत मसालेदार
गोष्टी वाचण्याऐवजी तुम्ही सकारात्मक आणि ज्ञानवर्धक बातम्या निवडा, जेणेकरून त्यामुळे तुमचा वेळ वाचेल. टीव्ही तुमचा उत्कृष्ट सेवक आहे, पण भयंकर मालक आहे. निवड तुम्हाला करायची आहे. मुद्दा असा आहे की आपल्याला कामापुरतं बघा आणि बिनमहत्त्वाच्या गोष्टी नजरेआड करा. ही गोष्ट फक्त वर्तमानपत्र आणि टीव्हीच्याच बाबतीत लागू होत नाही, तर सगळ्याच बाबतीत लागू पडतात. ब्रिटिश गायक क्रॅक डेव्हिड रोज दाढी करण्यात 40 मिनिटे वाया घालवायचे. तुम्ही करू नका. तुम्ही जर हा सिद्धांत अंमलात आणलात तर तुमचा कमीत कमी अर्धा तास वाचेल, ज्यात तुम्ही तुमची महत्त्वाची कामे करू शकाल. अशा तऱ्हेने शिकत राहा की तुम्ही कायम जिवंत राहणार आहात. अशा तऱ्हेने जगा की जणू उद्याच मरणार आहात. मोबाईलचा वापर कमीत कमी करा. हरवले आहेत काल सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या मधले हिऱ्याचे 60 मिनिटं, जडवलेले 2 सोन्यांचे तास व शोधणाऱ्या व्यक्तीला काहीही इनाम दिले जाणार नाही, कारण ते परत मिळणार नाही. कायमचे सोडून गेले आहेत. मोबाईलवर हल्ली आपण कितीतरी कामे करतो. मोबाईलवर बोलतो, मोबाईलवर गाणी ऐकतो, फिल्म बघतो, शिवाय गेम खेळतो, चॅटिंग करतो, फेसबुकवर जातो, नेट सर्फिंग, इंटरनेट बँकिंगचे व्यवहार करतो, फोटो काढतो, व्हिडिओ बनवतो आणि बघतो. एका छोट्याशा मोबाईलमुळे सारं जग खरोखरच आपल्या मुठीत आले आहे. पण जरा थांबा, आठवा, काही वर्षापूर्वी मोबाईल नव्हते, तेव्हाही आपले जीवन सुरळीत चालू होते. मोबाईल युगात प्रवेश केल्याने आपला केवळ किंमत वेळ निर्थक गोष्टी वाया जातो. आजकालची तरुण मुले मोबाईलवर गाणी ऐकणे, चॅटिंग करणे आणि बोलण्यात इतके हरवलेले असतात की त्यांच्याजवळ विचार करायला वेळच नसतो. जरा रिकामा वेळ मिळाला की मोबाईल चालू होतो. क्लासमध्येही मुले मोबाईलवरून मेसेज पाठवतात. मोबाईलचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक आहे हे त्यांना समजत नाही. बहुतेक मोबाईल्समधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन निघते. याच्यामुळे अनेक प्रकारचे धोके निर्माण होतात. अति रेडिएशनने ब्रेन ट्यूमर, नपुंसकता, कॅन्सर, गर्भपात, DNAची विकृती असे अनेक गंभीर विकार जडतात. त्यामुळे तुम्ही मोबाईल जितका कमी उपयोग कराल तेवढे तुमच्या आरोग्यासाठी चांगले. मात्र मोबाईलची ही साथ कितीतरी पटीने दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. एका पाहणीनुसार असे आढळून आले आहे की अमेरिकेतली लोक जवळजवळ 3 तासाचा वेळ मोबाईल इंटरनेट वाया घालवतात. या वेळेचा 2/3 भाग हा इन्स्टंट मॅनेजमेंटसाठी वापरला जातो. मोबाईल हा वेळेच्या बाबतीतला सर्वात मोठा शत्रू आहे, कारण तो आपल्याला बिनमहत्त्वाच्या कामात गुंतवतो आणि महत्त्वाची कामे राहून जातात. माझ्या परिचयात एक विद्यार्थिनी आहे. तिच्या आईवडिलांनी तिला IITच्या परीक्षेला बसण्यासाठी प्रेरित केले. कोचिंगची भली मोठी फी भरली, मात्र अभ्यासाऐवजी ती मुलगी खोलीचे दार लावून चॅटिंग करत बसायची. परिणाम अपेक्षितच होते. ती त्या परीक्षेत पास होऊ शकली नाही. म्हणूनच वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 24वा सिद्धांत: मोबाईलचा कमीत कमी वापर करा. मोबाईलमुळे 2 प्रकारे वेळ वाया जातो. एकतर आपण त्यावर वेळ वाया घालवतो किंवा त्याच्या माध्यमातून दुसरे लोक आपला वेळ वाया घालवतात. जेव्हा त्याला वाटतं ते मोबाईलची घंटी वाजून आपल्यापर्यंत पोचतो. आपण एखादे महत्त्वाचे काम करत असताना मध्येच जर फोन आला तर आपला उत्साह मावळतो, कारण त्या कामात खंड पडतो. मोबाईलमुळे आपण रात्रीही शांतपणे झोपू शकत नाही. अर्ध्या रात्री मेसेज किंवा फोन आल्याने आपली झोप खराब होते. इंटरनेटमुळेही आपली वेळ वाया जातो, मात्र त्यामुळे आपल्या झोपेवर परिणाम होत नाही. आपण आपल्या इच्छेने ईमेल चेक करतो. मोबाईल फोन आला की मात्र लगेच घ्यायला लागतो. मोबाईलवर वेळ वाया जातो हे बघून काही लोक स्वतःकडे 2 मोबाईल ठेवतात, एक सगळ्यांसाठी आणि दुसरा काही खास लोकांसाठी. आपला सार्वजनिक मोबाईल नंबर ते संध्याकाळनंतर बंद करून ठेवतात, म्हणजे अनावश्यक फोनमुळे ज्यांचा वेळ वाया जाणार नाही. महत्त्वाचा फोन कॉल तपासण्यासाठी ते 2-3 तासांनी फोन चालू करून मिस कॉल चेक करतात. अनेक लोक सेलफोन सायलेंटवर ठेवून मिस कॉल बघून आपल्या सोयीनुसार बोलतात. मीटिंग चालू असताना सेलफोन बंद करावा,
कारण एखाद्या महत्त्वाच्या चर्चेमध्ये मोबाईलच्या आवाजामुळे तुमची आणि इतरांची एकाग्रता भंग होऊ नये. मोबाईल आधुनिक जगाची भेट आहे. त्याचा फास तुमच्या वेळेच्या कळ्यात दिवसेंदिवस आवळला जातोय. तुम्ही त्यावर इलाज केला नाही तर तो तुमच्या अधिकांश वेळेचा सत्यानाश करेल. म्हणून मोबाईलचा कमीत कमी वापर करा आणि वाचलेल्या वेळात जास्तीत जास्त सदुपयोग करा. तुम्ही एक गोष्ट रिसायकल करू शकत नाही, ती म्हणजे वाया गेलेला वेळ. मित्र तुमच्या वेळावर दरोडा घालत असता. इंटरनेटवर वेळ वाया घालवू नका. यश आणि अपयशामध्ये फक्त 3 शब्दांची एक रेष असते. माझ्याकडे वेब नव्हता. बहुतेक लोक इंटरनेटला वरदान म्हणतात, पण इंटरनेट हा शापही होऊ शकतो. प्रत्येक चांगल्या वस्तूचा दुरुपयोगही होऊ शकतो. विश्वास बसत नसेल तर जी मुले तासनतास इंटरनेटवर गेम खेळतात ती तरुण मुले इंटरनेटवर सर्फिंग करत असतात. अशा मुलांच्या आईवडिलांना विचारा, यात इंटरनेटचा काहीही दोष नाही. इंटरनेटवर तर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध आहे. तुम्ही त्याचा वापर कसा करता ते तुमच्यावर अवलंबून आहे. गरज नसताना तुम्ही त्यावर 15 मिनिटे जास्त वेळ घालवतात तर तुम्हाला त्याबाबतीत सहज राहिले पाहिजे. तुम्हाला वेळाची बचत करायची असेल तर इंटरनेटपासून सावध राहा. सर्फिंग हा त्यातला प्रमुख धोका असतो. तुम्ही एखाद्या कामासाठी इंटरनेटवर जाता आणि तेवढ्यात तुम्हाला दुसरी एखादी आकर्षक साईट मिळते, जाहिरात दिसते आणि त्यावर तुम्ही क्लिक करून दुसऱ्याच जगात पोहोचतात. वेळ वाया घालवण्याचा आणखी एक कारण म्हणजे तुमची सर्च इंजिनवर काहीतरी शोधत असता, मात्र शब्दांचा वापर योग्य प्रकारे करत नाही. त्यामुळे त्या संदर्भात लाखो गोष्टी स्क्रीनवर येतात. तुम्हाला हवी ती माहिती मिळायला मग खूप वेळ लागतो. माहिती शोधायची योग्य पद्धत तुम्हाला येत असेल आणि सर्च इंजिनवर योग्य कीवर्ड तुम्हाला टाकते आले की तुम्हाला हवी असलेली माहिती पटकन तुमच्यासमोर येते. म्हणून वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 25वा सिद्धांत म्हणतो, इंटरनेटवर वेळ वाया घालवू नका. जर तुम्हाला इंटरनेटवर नियमितपणे काम करायचे असेल तर तुम्ही ब्रॉडबँड कनेक्शन वापरा, कारण त्याचा वेग जास्त असतो. सामान्य नेटवर्क कनेक्शनचा वेग कमी असतो. त्यात तुमचा बराच वेळ वाया जातो. याशिवाय तुमच्या कॉम्प्युटरची रॅम वाढवा. तसेच केल्यास कॉम्प्युटर वेगाने चालतो आणि डाउनलोडिंगला वेगही जास्त लागतो. धीम्या गतीने चालणाऱ्या कॉम्प्युटरमुळे तुमचा कितीतरी वेळ वाया जातो याची तुम्हाला कल्पनाही नाही. मात्र तुम्ही एका तासापेक्षा अधिक वेळ कॉम्प्युटर वापरत असाल तर कॉम्प्युटरच्या वेगाचा नक्कीच विचार करा. IDCAच्या एका संशोधनात एक दिसून आलं की लोक, खास करून युवक वर्ग, प्रत्येक आठवड्याला 33 तास इंटरनेटवर घालवत असतो. प्रत्येक माणूस दिवसात कमीत कमी 5 मिनिटे तरी शुद्ध मूर्ख असतो. हा वेळ वाढू नये याची काळजी घेण्यातच शहाणपणा असतो. वेळाचा सर्वात जास्त उपयोग किंवा दुरुपयोग फेसबुकवर होतो. काही तरुण मुले त्यात दर आठवड्याला 20 तास वेळ घालवतात. याशिवाय यूट्यूब, पॉर्न साईट, सर्च इंजिन, ईमेल खूप वेळ खातात. याचा अर्थ इंटरनेटचा जितका उपयोग होतो त्यापेक्षा जास्त वेळ त्यावर वाया जातो. जर तुम्हाला फक्त ईमेल चेक करण्यासाठी इंटरनेटवर जायचं असेल तर तुम्ही वेळ वाया घालवण्याचा धोका पत्करू नये. त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला इंटरनेटवर काय करायचं आहे ते ठरवा आणि मग हव्या त्या साईटवर जाऊन माहिती घ्या आणि इंटरनेट बंद करा. इंटरनेटमुळे वेळ वाया जाऊ नये असे वाटत असेल तर त्याचा वापर तेव्हा करा जेव्हा त्यानंतर लगेच तुम्हाला काही अत्यावश्यक काम करायचे असेल, कारण तुम्ही मग अनावश्यक वेळ घालवायचा धोकाच उरत नाही. विशेष करून रात्री इंटरनेटचा दुरुपयोग होण्याची शक्यता जास्त असते, कारण त्यावेळी घालवलेला तुमच्याकडे खूप वेळ असतो. तुम्ही रात्री लवकरच झोपतात तर इंटरनेटवर बरोबर इतर सर्व फालतू कामे करण्यापासून वाचाल. म्हणून सकाळी लवकर उठायची सवय लावा आणि इंटरनेटवर वेळ वाया जाण्याच्या बाबतीत सतर्क राहा. तुम्हाला पूर्वेला जायचं असेल तर पश्चिमेकडे वळू नका. आळसापासून सावध राहा. आळस हा मृत समुद्र आहे. तो सर्व सद्गुण घेऊन टाकतो.
वेळ वाचवण्यासाठी तुम्हाला आळसापासून स्वतःला वाचवले पाहिजे. जेव्हा आपल्यासमोर एखादे कठीण काम येते तेव्हा आपण आळस आल्याने ते करायचे टाळतो. पण टाळाटाळ करण्याशिवाय आळसाची इतर अनेक कारणे असतात. आळसाचे एक महत्त्वाचे कारण आहे ज्यामुळे बहुतांश लोक दुर्लक्ष करतात, जरुरीपेक्षा जास्त जेवणे. जर तुम्ही जरुरीपेक्षा जास्त खात असाल किंवा जास्त तळलेले पदार्थ खात असाल तर तुमची ऊर्जा कमी होईल आणि मन एकाग्रचित्त होणार नाही. आळसामुळे तुम्ही जास्त चुका करता आणि कामाची चालढकल करता, कशी तरी कामे आटपता. त्यामुळे तुमच्या कामाच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम होतो. जर तुम्ही शेरलॉक होम्सचे चाहते असाल तर तुम्हाला ही गोष्ट अधिक चांगली समजेल, कारण तेव्हा तुम्ही एखाद्या समस्येच्या मागे लागायचा तेव्हा खाणेपिणे सोडून द्यायचा. त्यांच्या मते जेवणानंतर रक्तप्रवाह पोटाकडे जातो आणि त्यामुळे मेंदूचे काम करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 26वा सिद्धांत म्हणतो, आळसापासून स्वतःला वाचवा. एक गोष्ट लक्षात घ्या, ते जेवणासाठी लागणाऱ्या वेळाबद्दल आपण बोलत नसून जास्त खाण्यामुळे होणाऱ्या परिणामाची गोष्ट करत आहोत. जेवायला वेळ कमी लागतो, मात्र जास्त खाण्यामुळे येणाऱ्या आळसामुळे वेळ वाया जातो. दिवसा जेवल्यानंतर विद्यार्थ्यांना पेंग येते आणि रात्री भरपेट जेवल्यानंतर सरळ बिछाण्यावर जाण्याची इच्छा होते. हे तुमच्या लक्षात आले आहे का? एखाद्या रेस्टॉरंट किंवा लग्न समारंभातून भरपूर जेवल्याने पोट जड होते आणि कधी एकदा झोपायला जातो असे तुम्हालाही असे वाटत असेल. सकाळी आपण सर्वात चांगले काम का करू शकतो ते तुम्हाला माहीत आहे का? कारण असे आहे की ज्यावेळी आराम केल्यानंतर शरीराची थकाव गेलेली असते, सकाळ हवेत ऑक्सिजन भरपूर असतो. तिसरे कारण म्हणजे त्यावेळी आपले पोट रिकामे असते. पोट रिकामे झाल्यावर डोकं जास्त चांगलं चालतं. म्हणून एकावेळी जास्त खाण्यापासून स्वतःला वाचवले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला आळस येणार नाही. थोड्या अंतराने थोडे थोडे खाणे तब्येतीसाठी सगळ्यात चांगले. तुम्ही जेव्हा कमी खाता तेव्हा तुम्हाला आळस येत नाही, तुमची ऊर्जा आणि एकाग्रता टिकून राहते. आळस गोड असतो पण त्याचे परिणाम निर्दयी असतात. आळसामुळे माणूस आपली महत्त्वाची कामे करू शकत नाही. म्हणून आपली ऊर्जा टिकून राहण्यासाठी आळस नावाचा महारोग दूर ठेवा. जेवल्यानंतर कुणी कमी खाल्ल्याबद्दल दुःख केले नाही. टोलवाटोली करू नका, चालढकल करू नका. खरी गोष्ट अशी आहे की लोकांना आपले आवडते काम करण्यासाठी वेळ काढता येतो. कमतरता वेळाची नसून इच्छेची असते. आपण सगळेच कधी ना कधी एखाद्या गोष्टीची चालढकल करत असतो. आजचे काम उद्यावर ढकलतो. त्याला कारण म्हणजे आपला मूड नसतो किंवा ते काम कठीण वाटत असते. मात्र अशी चालढकल वेळेच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने घातक आहे, हे लक्षात ठेवा. याचा एक तोटा असा आहे की असे केल्याने तुम्ही उद्याचा वेळ गहाण ठेवता. जे कर्म आजचं करता येण्यासारखे होते ते उद्यावर ढकलल्याने तुम्ही दुसऱ्या दिवशीच्या कामाचे ओझे आणखी वाढवता. आजचे काम आज केलेत तर दुसऱ्यांच्या दिवसाचा ताण वाढणार नाही. शक्य असेल तर दुसऱ्या दिवशीच्या काही गोष्टीही आजच करून टाका, म्हणजे त्या दिवशीच्या कामाचा भार हलका होईल आणि त्या वेळात तुम्ही काही नवीन कामे करू शकाल. म्हणूनच वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 27वा सिद्धांत म्हणतो, चालढकल करू नका. आता हे आपण बघूया की चालढकल का केली जाते. त्याची कारणे अनेक आहेत. काम कंटाळवाणे असते, अवघड असते, काम संपण्याचा निश्चय काळक नाही, त्यासंबंधीचे उद्दिष्ट स्पष्ट नसते किंवा ते काम तुम्हाला इतकं मोठं वाटतं की त्याला कुठून सुरुवात करायची तेच समजत नाही. अनेक वेळा असंही होतं की कामाची पूर्ण माहिती नसते आणि ती मिळाल्यावर कामाला सुरुवात करू असं वाटतं तुम्हाला. चालढकल करण्याचे कारण काहीही असलं तरी ते दूर करून आजचं काम आजच करण्याची सवय लावावी पाहिजे. तुमचा निश्चय पक्का असेल तर कुठलीही समस्या सोडविता येते. मात्र निश्चय डळमळीत असेल तर प्रत्येक समस्या विकराळ स्वरूपाची वाटते. मुळात प्रश्न असतो तो निश्चय पक्का असण्याचा. टालढकल करण्याचे सामान्य कारण म्हणजे एखादे काम करण्याचा आपला मूड कधीच नसतो. एक नीट लक्षात घ्या की छान काम करायला मूड कधीच नसतो.
एक नीट लक्षात घ्या की छान काम करायला मूड कधीच नसतो. मन चंचल असतं. जर शतकानुशतके मनावर काबू ठेवण्याचा उपदेश केला जात असेल तर त्याला तसंच काही कारण असतं. मन कधीच चांगल्या गोष्टींकडे जात नाही, पण त्यासाठी स्वयंशिस्त आणि कष्टाची गरज असते. ते तर कायमचं क्षणिक सुख आणि आनंद यांच्यामागे धावत असतं. यशाचा नियम तोपर्यंत लागू पडणार नाही जोपर्यंत तुम्ही काम करणार नाही. सुंदर मुलींशी गप्पा मारण्याचा तुमचा मूड कायमचा असेल, मात्र बाह्य सरसावून मेहनत करण्याची इच्छा कधीच होणार नाही. मेहनत करायला मन कतरतं. म्हणूनच तुम्हाला जीवनात काही करायचे असेल तर मनाचे किंवा मूडचे गुलाम राहू नका. मनाला शिस्त लावा आणि मूड असो किंवा नसो कामाला लागा. चालढकल करण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे काम अर्धवट सोडायचे. तुम्ही एखादे काम अर्धवट सोडता आणि मग विचार करता की ते उद्यापुरते करूया. जेव्हा दुसरा दिवस उगवतो तेव्हा आदल्या दिवशी कुलपर्यंत काम झालं होतं. तुमचं लक्ष काय होतं आणि तुम्ही ते कसं पूर्ण करता आहात हे तुम्हाला आठवावं लागतं. यात तुमचा बराचसा वेळ वाया जातो. याशिवाय असंही होऊ शकतं की ते काम पूर्ण करण्याइतका वेळ तुमच्याजवळ उरतच नाही. म्हणूनच त्याची विभागणी करा आणि एकावेळी त्याचा एक भाग पूर्ण करायचा अशी योजना आखा. चालढकल करणे हा एक लोकप्रिय बहाणा आहे. या संदर्भात एका स्पॅनिश म्हण असे म्हणतात, उद्या हा आठवड्याचा सगळ्यात व्यग्र दिवस असतो. काही लोकांकडे आपले आवडते काम न करण्याची हजारो कारणे असतात. वास्तविक त्यांना फक्त ते काम का करू शकतात या एकाच करण्याची गरज असते. दुसऱ्या दिवशीचे वेळापत्रक बनवून सुप्त मनच्या शक्तीचा लाभ घ्या. युवावस्थेत माझ्या 10 पैकी 9 कामात अपयश यायचं. मला जीवनात असफल व्हायचं नव्हतं म्हणून मी 10 पटीने जास्त काम केले. वेळेच्या नियोजनाची आदर्श स्थिती म्हणजे आदल्या दिवसाची दुसऱ्या दिवसाच्या कामाचे नियोजन करणे. एक दिवस आधी नियोजन केल्याने तुम्हाला सुप्त मनाच्या शक्तीचा लाभ होतो. मनाचे 2 प्रकार असतात, एका जागृत मन आणि एक सुप्त मन. जागृत मन विचार करतं की सुप्त मन आपल्याला जाणवत नाही, मात्र हेच मन आपल्याला योग्य प्रकारे आणि कमी वेळात काम करण्याचे नवीन प्रकार सुचवू शकते. रात्री खूप विचार करूनही उत्तर मिळाले नाही आणि सकाळ त्याचे उत्तर मिळाले. विचार न करताच सगळं काही ठीक झाले असं घडलंय का? झालंय असेल तर ते तुमच्या सुप्त मनामुळे झालं असेल. रात्री जेव्हा तुम्ही आणि तुमचे मन झोपलेले असते तेव्हा ते सुप्त मन त्या समस्येवर काम करते आणि सकाळ होताच उत्तर तुमच्यासमोर हजर केले जाते. जागरूक मन जणू काही त्याचं काम अकाउंट सोड करत असतं. जे काम जागृत मनाला अवघड असतं ते सुप्त मन चुटकीसरशी करतं. म्हणूनच सुप्त मनाचा उपयोग करून घेण्यासाठी कामाची नियोजन आदल्या दिवशी करून घ्या. तुम्हाला खरंच जर व्यवस्थापन करायचं असेल तर जागृत मनाचाही नाही तर सुप्त मनाचाही उपयोग करून घ्यावा लागेल. हेच मन तुम्हाला कमी वेळात अधिक काम करण्याचे उपाय शोधण्यात मदत करेल. एक रात्र आधीच योजना केली तर रात्रभर ती कार्यसूची तुमच्या सुप्त मनाकडे सामावली जाते. दुसऱ्या दिवशी तुम्हाला आपोआप योग्य क्रम सुचवतात आणि तुम्हाला त्याचप्रमाणे काम करू लागतात. काम करण्याची नवीन पद्धतही तुम्हाला सुचू शकते. कधीकधी कामाच्या संदर्भात न विचार करता वेळेच्या संदर्भात विचार केल्याने तुमचे काम अर्धवट राहिले असेही होऊ शकत नाही. जसं तुम्ही कधीकधी म्हणता, मी हे काम तासनतास करीन, त्याऐवजी मी या कामाला हा भाग 1 तासात पूर्ण करीन असं म्हणायला पाहिजे. त्यापेक्षाही चांगली पद्धत म्हणजे जर त्या कामात 1.25 तास लागला तर 1.25 तास ते काम केले पाहिजे. पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्याकडे बघा. मेंदू त्याचा विचार करू शकतो आणि ज्यावर विश्वास ठेवतो ते मिळवू देखील शकतो. याचं एक उदाहरण बघूया. मी 1 तास गणिताचा अभ्यास करीन असं एक विद्यार्थी ठरवतो. दुसरा विद्यार्थी ठरवतो, मी 10 उदाहरणं सोडवीन. आता कोणाची जास्त प्रगती होईल त्याचा तुम्हीच विचार करा. अर्ध्यातच दुसऱ्या विद्यार्थ्यांची कारणे त्याने काम करण्याचे निश्चित लक्ष्य ठरविले आहे. यशाचे सरळ सूत्र आहे, योग्य काम करा, योग्य प्रकारे करा, योग्य वेळात करा.
वाईट सवयीपासून दूर राहा. माझा शेजारी काय म्हणतोय आणि विचार करतो याची पर्वा जो माणूस करत नाही त्याचा कितीतरी वेळ वाचतो. या भागात आपण दारू, सिगरेट यांच्या गुणदोषावर चर्चा करत नाही, कारण ते आरोग्याच्या संदर्भातील प्रश्न आहेत. आपण त्यांचे विश्लेषण वेळेच्या संदर्भात करणार आहोत. दारू आणि सिगारेट शरीराच्या बाबतीत तर घातक आहेतच, पण या गोष्टी वेळेच्या संदर्भातही घातक आहेत. तरुण व्यक्ती एक सिगारेट ओढण्यासाठी अर्धा तास घालवतो, मात्र सिगारेटसाठी ती जुळवाजुळव करावी लागते, वातावरणात निर्माण करायला लागते, त्यासाठी बराच वेळ जातो. आपल्याला समाजात घरी सिगारेट ओढायचा रिवाज नाही, त्यामुळे काहीतरी बहाणा काढून तो मुलगा बाहेर जातो, पानाच्या दुकानात जाऊन सिगारेट ओढतो, सोबत असलेल्या मित्रांसोबत गप्पाटप्पा होतात. या फालतू गोष्टीत वेळ कसा जातो ते त्याला समजतही नाही. म्हणून वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 29वा सिद्धांत म्हणतो, वाईट सवयीपासून दूर राहा. दारू तर वेळ आणखी वाया घालवणारी सवय आहे. वेळ वाया घालवणारी ती सर्वात वाईट गोष्ट आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती गोष्ट नाही. एकतर दारू प्यायला बराच वेळ लागतो आणि प्यायल्यावर माणूस कुठलेही काम करू शकत नाही, कोणाला भेटू शकत नाही, कुठे जाऊ शकत नाही किंवा फोनवरही धड बोलूही शकत नाही. दारू प्यायल्यावर अपघाताची शक्यता वाढते ते वेगळंच. दारू प्यायल्यावर दुसरा दिवसही बिघडतो, कारण त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी डोकेदुखी उजाडते. आदल्या दिवसाच्या नशेवर हँगओव्हर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत राहतो. दारूचे व्यसन सोडल्याने आपला बराचसा वेळ वाचू शकतो. सिगरेट आणि दारू व्यतिरिक्त इतरही अनेक वाईट सवयी असतात, ज्यामुळे तुमचा बराचसा वेळ वाया जातो. या मानसिक सवयीमुळे अडकून तुमचा बराचसा वेळ वाया जातो. एक मुख्य सवय म्हणजे दुसऱ्यावर टीका करणे, इकडची गोष्ट तिकडे करणे. वेळाच्या नियोजनाच्या दृष्टीने ती वाईट आहे, कारण त्यात तुमचा वेळ खूप वाया जातो. वाद घालणे, भांडणे यामुळे तुमचा बराचसा वेळ वाया जातो, त्याचा ताण पडतो ते वेगळंच. म्हणून या सवयीपासून सावध राहा. लांबलचक गप्पा मारण्यातही खूप वेळ वाया जातो. तुम्ही उशीर करता, वेळ करत नाही. आजचा हा स्वामी संदेश आपण इथे समाप्त करतो. असेच स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.